पावसाळा सुरू होऊन 1.5 महिने उलटून गेले, मात्र अहिल्यानगरच्या करंजी परिसरामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो शेततळे असतील, विहिरी असतील, इथले तलाव असतील, त्यांनी अक्षरशः तळ गाठलेला आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी जनावरांचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. पाऊस जर पडला नाही तर आता अक्षरशः हे हातातोंडाशी आलेले पिकं जे आहे ते करपून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता इथला शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कुठेतरी मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा जी आहे ती या इथल्या परिसरातील शेतकऱ्यांना आहे. काही शेतकरी आहे, काय सांगाल? जुलै महिना संपत आला आहे, मात्र समाधानकारक पाऊस अद्याप पडलेला नाही. हो, अगदी खरं आहे की जून महिन्यामध्ये जो पाऊस होतो नक्षत्राचा तो तर झालाच नाही. त्यानंतर थेट जुलै महिन्यामध्ये थोडाफार प्रमाणात थोडा पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस झाला आणि त्यावरच शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या केल्या. परंतु हा भाग निश्चित फळबागांवर अवलंबून आहे आणि ह्या फळबागा थोड्या थोड्या आपल्या फुलल्या होत्या. 30-40% बहार आला होता, तो बी जळून जाण्याच्या मार्गावर आहे आणि यानंतर जर पाऊस झालाच नाही तर शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडलेला आहे. काय काय परिणाम जो आहे तो जाणवत आहे आता? असा पाथर्डी तालुका हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि पावसाच्या लहरीवर इथला शेतकरी जीवन जगतो. तर या भागामध्ये करंजी परिसरामध्ये फळबागा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामध्ये संत्रा असेल, डाळिंब असेल आणि मोसंबी असेल. परंतु पावसाच्या लहरीमुळं या ठिकाणी फळबागाची पिकं धोक्यात आलेली आहेत. तर त्याचप्रमाणे जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्या दूध उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला, कारण चाऱ्याचा भीषण प्रश्न आणि गुराच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि सगळी पिकं या ठिकाणी धोक्यात आल्यामुळं शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आले. तर निश्चितच आपण बघतो की संपूर्ण पावसावर अवलंबून इथली शेती आहे आणि त्यामुळं समाधानकारक पाऊस पडला नाही. मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती इथल्या शेतकऱ्यांना आहे, नाहीतर मोठं संकट जे आहे ते शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे. कॅमेरामन विक्रमणकर, कुणाल जायकर, TV9 मराठी, करंजी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.